हाय नमस्कार. तर बघू शकता आज साडी तुम्हाला दिसत असन आपल्याला गिफ्टमध्ये आलेली पनवेलच्या ताईनं पाठवलेली. तर याच्यावर गोल्डन ब्लाऊज मॅचिंग होतोय. ब्लाऊज काय शिवले नाहीत कारण अख्ख्या गावात एकच मिशन आहे आणि त्या पण पुरीची परीक्षा कसली आहे चालू. कसली काय नाव घेतलं मला बी माहीत नाही, ध्यानातनं गेलं माझ्या. तर तिची परीक्षा असल्यामुळं ती काय ब्लाऊज शिवण आहे. म्हणलं ठीक आहे बाय, जेव्हा शिवायचं तेव्हा शिव. तर तर म्हणलं साधं सिंपल घालती. या आयता ब्लाऊज आहे, काल दारावरही काय आलेलं घेतला एक. म्हणलं याच्यावर गोल्डन निळा पण घेतलाय, पण म्हणलं गोल्डनच घालावा अजूनच छान दिसन. आणि निळा घातला असता तर अजून पण छान वाटलं असतं. तर कशी वाटते साडी नक्कीच सांगा. मी सांगते, थांबा जरा, मी सांगते मी कुठं चालली, कशाला चालली. हो का, दिसलं का? आहे का नाही एकदम मस्त भारी, लाकात भारी बाय माझी लाडाची बहीण पनवेलची ताई. मग काय तर मी चालली जीवूरला. तर जीवूरला काय काम आहे तुम्हाला सांगते. जीवूरला आपल्याला नेट आणायचं आहे, पांढरं निळं नेट लावायचं आहे कडानी. आणि जाळी पण आणावं म्हटलं. आणि कारण एका दादाने आपल्याला 2000 रुपये पाठवल्यात. त्यांचं म्हणणं आहे ताई नेट लावून घे, पत्र उडत असतात आणि वरनं पण जुन्या घरावर पण नाही का हे टाक कागद, म्हणून असं करून त्यांनी पैसे पाठवले. तर जुन्या घरावर काय कागद टाकणं शक्य आहे कारण वरी चढा येत नाही. वरी चढलं तर जीवाचा धोका कशाला, म्हणून म्हटलं त्याच्यावर काय टाकणार नाही. मग जाळी नेट आणावं म्हटलं, म्हणजे बघावा स्वस्त आहे नाही. आता ते दादा म्हणले ताई मी तर तुला पैसे पाठवले, तुझ्या मनाने जे योग्य वाटतंय ते कर, आम्हाला भारीच वाटणार आहे. म्हणलं ठीक आहे चालते. तर माझ्या मनात असं आहे की 2 सिमेंटाची पोती आणावा आणि जाळी आणि एक तार नाही का असं वरनं शेडवर आपल्या पत्र्यावरून टाकायला आणि मोठ्या अशी दगडं बांधायला. म्हणजे पत्र काय हलणार नाही, तर तसं काय हलत नाही तर पण एवढं तेवढं हलत्यात. म्हणजे बिलकुलच हलत नाही असं नाही, हलत्यात पण एवढं नाही हलत. पण भीती वाटते म्हणून म्हणलं बघावं तार ही. आणि थोडा बाजार पण आणावा कारण बाजार पण नाही. आल्यापासून काय बाजार तिकडून आणत होती मी, इकडं काय बाजार नाही. आणि मग म्हणलं आज पनवेलच्या ताईंच्या त्यांनी साडी एवढ्या प्रेमाने पाठवली, म्हणलं आज घालावा. आणि पुण्याच्या ताईनं पाठवलेल्या ते पिको फॉललाच आहे त्या. आणि ह्याला पिको फॉल करून पटकन आणली मी, म्हणजे ही आधी टाकली होती ना. मग ती काय अजून तिनं केलंच नाही. केलं का नाही मला माहिती बी नाही, मी गेलीच नाही तिकडं. आता उद्या जाईन, बहिणीला एक ड्रेस न्यावा म्हणलं कारण तिथं ड्रेस नाही तर तिला. म्हणलं उद्या जायची शीतलकडं बघायला कारण तिचा नवरा स्वर्गवासी झाल्यापासून मी गेलेच नाही. अडचण बी होती, बाणू पण आजारी होती आणि आईला जायचं होतं. मग आपणच सारखं जाऊन उपयोग नाही ना, आईला पण लावलं पाहिजे. मग आईला 2दा लावलं, मी 2दा गेलते. आता ही जी जाणार आहे माझी अजून 3री वेळ आहे जायची. तर उद्या मी जाणार आहे. उद्या जमलं तर मी व्हिडिओ शूट करल, तिला विचारीन. जर ती नाही म्हणली तर नाही काढणार आणि काढ म्हणली तर काढते. ठीक आहे. तर चला, आणि सांगा मला फोन करून कसे वाटले साडी. आणि त्या दादांना सगळ्यांनी शुभेच्छा द्या कारण त्या दादांचा वाढदिवस आहे. त्या दादाचा आज वाढदिवस आहे. तर दादा तुम्हाला खूप शुभेच्छा. असंच आयुष्य तुमचं भरभरून जाऊ द्या. आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला मी काही गिफ्ट देऊ शकत नाही, तुम्हीच मला गिफ्ट दिलं. तुमचा बड्डे असून चालायचं म्हणलं की दम भरतोय. त्या दादांचा बड्डे असल्यामुळं ताईने आपल्याला गिफ्ट दिल्यामुळं मी साडी घातली. म्हणलं
सारख्या साड्या घालून घालून तुम्ही पण बोर होतात आहे ना, म्हणून म्हणलं घालावं. तर पाऊस आमच्या इकडं रोज चालू आहे, सकाळ सकाळ म्हणजे तरी 11 वाजत आल्यात. म्हणलं पावसाच्या आधी पटकन जाऊन यावं, कारण तिथं उशीर लागतं ना, हे ते काय नो घ्यायला. तर चला, दादांना सगळ्यांनी शुभेच्छा द्या. आता काय कमेंट बॉक्स पण नाही की तुम्ही शुभेच्छा द्यायला, आणि मला तिकडे जाणं पण होईना. माझ्या बहिणीचं तसं झालं आणि मी जायचं ते बरोबर दिसत नाही. जेव्हा तिची पोरगी येईन घरी तेव्हा मी जाईन, आहे का नाही, बरोबर आहे का नाही सांगा. तर चला, ठेवते मी. रस्त्याने कोणच नाही, इकडं बी कोणच नाही, म्हणून म्हणलं एक व्हिडिओ शूट करावा. तर बाय.